नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. कडवंचीतील गायरान जमिनीचा प्रश्न पेटला. दलित भूमिहीनांचे आमरण उपोषण. जालना तालुक्यातील कडवंची येथील दलित व भूमिहीन कुटुंबाच्या गायरान जमिनीचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. न्यायालयीन मनाई हुकूम अस्तित्वात असतानाही 25 हेक्टर गायरान जमीन वन विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जालना उपविभागीय कार्यालयासमोर 13 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज 14 ऑगस्ट रोजी उपोषणाचा दुसरा दिवस असून महिला व ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कडवंची शिवारातील गट क्रमांक 16 व सर्वे क्रमांक 5 मधील जमीन दलित व भूमिहीन कुटुंबे 1969 पासून कसत आहे. या जमिनीवरील ताबा व वहिवाटीत अडथळा आणू नये असा आदेश 1984 मध्ये दिवाणी न्यायालय जालना यांनी दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र 2019 मध्ये संबंधित जमीन वन विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया करण्यात आली आणि 9 सप्टेंबर 2019च्या फेरफार नोंदीनुसार 25 हेक्टर जमीन वन विभागाच्या नावावर झाल्याचे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेश असताना जमीन वर्ग कशी झाली असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जून 2026 मध्ये वन विभागाने वृक्षारोपणाच्या कारणास्तव जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून पेरणीस प्रतिबंध केल्याचा आरोपही करण्यात आला. प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेसह रिपब्लिकन समितीने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जमीन वर्ग करण्याच्या प्रक्रियेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिक सहभागी असल्याने त्यांच्या प्रकृतीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. आता प्रशासन चर्चेतून तोडगा काढते की आंदोलन अधिक तीव्र होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.